अभिनंदन, आनंदाची बातमी, खुश खबर. आता आपल्या मोदी साहेबांच्या स्वप्नातलं जागतिक महासत्तेचा संकल्प आकार घेत आहे. जे जे विदेशातले पर्यटक घरच्या आपल्या स्थितीला कंटाळून रमा रम्मीचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी गोव्याला जातात, मुक्त दारू आणि गोमांस विकल्या जाणाऱ्या राज्यात आता प्रभू श्री रामचंद्रांचं सगळ्यात मोठं असं भलं मोठं स्मारक उभारण्यात येणार आहे. ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामानं पत्नी सीतेसाठी संपूर्ण रामायण घडवलं, त्या प्रभू श्रीरामाच्या सर्वात उंच मूर्तीचं उद्घाटन ते सुद्धा एका बाईसोड्याच्या हातून. पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक पाहून पाकडे होरपळून जाणार आहे. आता गोव्यात रमारमी सोबत रामबी म्हणजे देव पण भेटन. मोदी साहेब 3 वेळा मुख्यमंत्री राहून आता तिसऱ्यांदा पंतप्रधान आहेत. त्यांना लोकांना काय पाहिजे बराबर माहित आहे. तुम्ही किती बी जीव काढला तरी ते जे पाहिजे त्यांनी जे ठरवलं तेच देणार. मोदींचा ट्रेंडच वेगळा आहे. आता विरोधक म्हणतील की बा शाळा काढा, दवाखाने काढा, कॉलेज काढा. अरे मी तर म्हणतो कमीत कमी श्रीरामाच्या 500 ते 1000 अशाच मूर्त्या उभ्या करा. मी तर म्हणतो संपूर्ण भारतात सगळ्या राज्यात प्रत्येक शहरात प्रत्येक गल्लीत असेच रामाचे भव्य दिव्य पुतळे उभारा. प्रत्येक शाळेत प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवा आणि विद्यार्थ्यांना सांगा, तू अभ्यास करू नको तर राम राम कर, चांगलं होईल. फक्त भक्त आणि भिकारी तयार झाले पाहिजे आणि तेव्हाच आपला देश महासत्ता होईल. मोदी साहेब, आपल्याला फक्त धर्म टिकवायचा आहे. बाकी देशावरचं कर्ज, बेरोजगारी, रुपयाचा दर, महागाई, भ्रष्टाचार, शिक्षण, अधोगती या सगळ्या फालतू गोष्टी आहेत, चिल्लर गोष्टी आहेत. साहेबांना 1947 सालीच पंतप्रधान करायला पाहिजे होतं. म्हणजे आत्ताचे सध्याचे कोणतेच प्रश्न उभे राहिले नसते. जसं शिक्षण संस्था उभारणं असेल, आरोग्य केंद्र उभारणं असेल, औद्योगिक विकास करणं असेल, देश विदेश नीती पाळणं असेल, कृषी उत्पन्न वाढवणं असेल, वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी. आता बघा ना, पुतळा उभा झाला रे झाला की पहिले भ्रष्टाचार संपणार, सगळं पारदर्शक होणार. 10 वर्षापासून जागेवर असलेले शेतमालाचे भाव वाढणार. सिमेंट असतील, मेडिसिन असतील, गज, सिमेंट, खतं, इंटरनेट, औषध असेल, बाईक असेल, कार असेल, गॅस सिलेंडर, शाळा, पेट्रोल, डिझेल, कॉलेजची फी, सोने नाणे हे सगळं स्वस्त होणार. जनगणना होणार. कसं आहे, राम शब्द आला रे आला की काही कुत्री भुकायला सुरू करतात. पण मोदी साहेब, कुत्री भुकत राहतात, हत्ती चालत राहतो, तुम्ही भुकत राहा, सॉरी चालत राहा, सॉरी जाऊ दे, काय बी करा. लोक तुम्हाला बाई सोड्या म्हणतील, फेकू म्हणतील, भित्रा म्हणतील, लक्ष देऊ नका. ते मुंबईच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं स्मारक कसं बनवलं आपण तसंच बनवा, एवढी विनंती. राम राम, जिंदाबाद.